शदीद धूप में नंगे पांव घूमने वाले बच्चों, बुजुर्गों और खवातीन को मुफ्त चप्पलें तकसीम करने के लिए गोपाल चरण सेवा इस मुहिम के 5वें साल का आगाज़ पीर के रोज़ हनुमानपेट इलाके में किया गया। इस मौके पर मुंतज़मीन एडवोकेट दिलीप ठाकुर ने बताया कि इस गर्मियों में नांदेड़ लोकसभा हल्के में कुल 2025 जोड़ी चप्पलें तकसीम की जाएंगी। इस मौके पर मीडिया से इन्होंने कहा, सुनिए और मुकम्मल खबर चैनल के डिस्क्रिप्शन बॉक्स में देखिए। धर्मभूषण दिलीप भाऊ ठाकूर यांचे अनेक उपक्रम लोकसेवेसाठी सतत चालू असतात। अशातच नांदेडचा सतत चढत जाणारा पारा, इथलं प्रचंड ऊन हे लक्षात घेता इथे अनवाणी फिरणाऱ्यांसाठी काहीतरी करावं असं माझ्या मनात आलं। मी दिलीप भाऊ ठाकूरांना अशी सूचना केली की आपल्याला हे करता येईल का, की जे अनवाणी फिरतायत त्यांच्यासाठी आपल्याला चपला देता येतील का। ते म्हणाले फार उत्तम अशी ही कल्पना आहे, आपण करूया। आणि मग असं दोघांच्या विचारातून हा उपक्रम करायचं ठरलं आणि गेली 5 वर्ष झाले ही सेवा चरण सेवा या नावाने सुरू आहे। गेले काही दिवसापूर्वी दिलीप भाऊ ठाकूरांचे वडील जाते झाले। आपल्याला असा मुलगा मिळणं हे वडिलांसाठी भाग्याचं असतं आणि असे वडील मिळणं हे मुलासाठीही भाग्याचं असतं। अशा या कुटुंबातून अनेक ज्यावेळी उपक्रम चालू आहेत त्यावेळी मला सहज असं वाटलं की या उपक्रमाला आपण दिलीप भाऊंच्या वडिलांचं गोपाल सिंगचं नाव द्यावं आणि म्हणून यावर्षीपासून हा उपक्रम गोपाल चरण सेवा या नावाने सुरू आहे। हे 5वं वर्ष आहे। यावर्षी 2025 जणांना चपला द्यायच्या असा आपला संकल्प आहे। हे सगळं करून घेणारा गोपालच आहे। नांदेड़ की सियासी, समाजी, माशी और अवामी खबरों के साथ इश्तिहारात के लिए हमसे राब्ता करें।